हे एक दगड आहे इकडे. इथे असं म्हटलं जातं की रायरीचा डोंगर महाराजांनी चंद्रराव मोरेकडून जिंकला. तेव्हा काय झालं, जेव्हा राजधानीचा गड बांधायचा महाराजांनी ठरवला तेव्हा महाराजांनी पहिल्यांदा इथे या दगडावर उद्घाटन केलं असं म्हणतात. म्हणजे आपण जसं नारळ फोडून उद्घाटन करतो म्हणून तसाच ठेवला. किंवा असे काही इतिहासक मानतात. आणि दुसरे इतिहासक असं मानतात की हा एक आहे असा दगड आहे, जेव्हा आपण महाराज होते सिंहासनावर जेव्हा आपण इथून राजदरबारातून कोणीही बोलेल छोट्याशा जरी आवाजात, तर तो जो आवाज कानावर पडायचा महाराजांना तो या दगडामुळे पडतं असं काही इतिहासक सांगतात. की बाबा या दगडाचा इफेक्ट आहे तो, की छोटासा जरी आवाज झाला तरी सिंहासनापर्यंत काहीतरी कुजबुजत असतील लोक तर सिंहासनापर्यंत महाराजांना तो आवाज जायचा. हा एक दगड म्हणजे आज सुद्धा एक आश्चर्य आहे. एवढं सगळं आहे, राजदरबार आपण बघितला, सगळे राजवाडे बघितले, सगळं बघितलं आणि महाराजांच्या सिंहासनाच्या समोर हा दगड का, हा सुद्धा एक आश्चर्य आहे. आणि वेगवेगळे इतिहासक वेगवेगळ्या तर्क लावतात. महाराजांनी पहिल्यांदा उद्घाटन केलं किंवा हा इको पॉईंट आहे, जसं की छोटासा साऊंड महाराजांना ऐकू जाण्यासाठी हा दगड इफेक्ट करतो मेन, असंही मानतात. आणि काही इतिहासक मानतात की हा या दरबाराचा हायेस्ट पॉईंट आहे. म्हणजे हायेस्ट पॉईंट म्हणजे तिथून या दरबारावर कोण काय वॉच करते, कोण कोपऱ्यात बसून काय करते, कोणाकडे काही आहे का, म्हणजे हे सगळं वॉच पॉईंट जे मावळे आहेत इथून वॉच करायचे. असे वेगवेगळे तर्क या दगडाबद्दल मानतात. म्हणून हा दगड आजही या स्थितीत आहे आजही. ओके, चला या.